जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण या कैरीपासून एक वेगळीच रेसिपी बनवणार आहोत। यासाठी आपल्याला हे कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत, पुसून घ्यायचेत आणि याला आपण कुकर मध्ये लावून घेणार आहोत। तर कुकर मध्ये ह्या कैऱ्या अर्ध्यापर्यंत बुडल्या पाहिजेत इतपत पाणी घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आणि या कैऱ्यांना तुम्ही काटा चमच्याने 2 ठिकाणी वेज पाडून घ्या आणि आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आणि अशा पद्धतीने कैऱ्या शिजलेले आहेत, गार करण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपल्याला जेवढ्या प्रमाणात गूळ लागेल तेवढ्या प्रमाणात आपण गूळ किसून घेणार आहोत। गूळ किसल्यानंतर आपली कैरी गार झालेली आहे का ती पाहून घेणार आहोत। कैरी गार झालेली आहे आणि आपण याचं पन्ह तयार करणार आहोत। तर ह्या कैऱ्याची साल बाजूला काढून घेणार आहोत आणि याचा गर मिक्सरला लावून घ्यायचा किंवा आपण हातानेच मॅश करून याला पन्ह करणार आहोत। त्यामध्ये आपण हा गूळ आणि वेलची पूड आणि थोडंसं मीठ टाकून घट्ट असं आपल्याला पन्ह तयार करून घ्यायचे आणि त्यापासूनच आपल्याला रेसिपी करायची आहे। तर अशा पद्धतीने याचा गर काढून पन्ह तयार केलेला आहे आणि घट्ट यापेक्षाही घट्ट केलं तर अगदी उत्तम। आणि हे आपण आईस्क्रीमच्या साच्यामध्ये किंवा ग्लास फुलपात्र अशा पद्धतीच्या भांड्यांमध्ये ओतून त्यामध्ये आपण काठी ठेवून अशा पद्धतीची आईस्क्रीमची काठी ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। आणि अशा पद्धतीचं सेट झाल्यानंतर पाणी घ्यायचं एक वाटीत आणि हे ग्लास आपण बुडवून घेणार आहोत। त्यामुळे ही आईस कँडी अगदी सहज बाजूला निघते आणि ही खाण्यासाठी एकदम टेस्टी, क्रीमी आणि इतकी टेस्टी लागते की बाहेरचे कोणतेही पाणी कसलंही पाणी वापरून करतात। त्यामुळे आपल्याच घरात अगदी उत्तम क्रीमी अशी आईस कँडी खाऊन आपलं मन भरेल इतकं उत्तम होतं ही कँडी। आणि अशा पद्धतीच्या अनेक रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, ते तुम्ही पाहायला विसरू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा। आणि अशा पद्धतीच्या अनेक रेसिपीज एकदम सोपं सिंपल आणि टेस्टी रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहेत। तर अशी आईस कँडी झालेली आहे आणि ही लहान मुलांनाही खाण्यासाठी खूप आवडेल आणि मोठ्या माणसांनाही खाण्यासाठी खूप आवडेल। तर थँक्यू। पूर्ण